हॅलो फ्रेंड्स, तर आज मी सकाळी सकाळी मावशीसोबत चालली शेतावर आणि शेतावर गेलं की अशी छोटीशी बाउंड्री असते चालायला. मला तर भीतीच वाटते की मी पडून वडून जाईल की काय, पण शेतावर जायची मजाच वेगळी असते. तर हा माझा मामा आहे जो गवत तोडून आता घरी नेत आहे आणि शेतावर माझ्या मामाच्या भरपूर अशा आंब्याचे झाड आहेत. मी ट्राय करते की दर उन्हाळ्यात आंबे खायला जायचं. नाहीच गेली तर मामा वगैरे आंबे तर पाठवूनच देतात. आणि हे आहे आता माझ्या मामाचं मिरचीचं शेत. मिरची तर खूप पिकून राहिली लाल लाल टमाटर सारखी. आणि मावशी इकडे तयार पण झाली मिरची तोडायला. मी पण बसली मस्तपैकी मिरची तोडायला. तशी आम्ही दोघींनी मस्तपैकी वाटावर मिरची तोडली. आय थिंक 1.5 किलो तर आम्ही मिरची तोडलीच होती इथे. आणि मामाने इकडे अरीतफरीची भाजी पण तोडून आणली होती आणि आम्ही मामाला शेतावर डब्बा नेऊन दिला होता. आणि शेतावर मस्तपैकी असा हिरवा चना पण लावला होता. तर मावशीने चना पण तोडून दिला. मग आमची पिशवी पण भरली. आता आम्ही घरी चाललो. आणि आमच्याकडे आमचं स्वतःचं शेत तर नाहीये, पण मामाकडे शेत आहे. तर मला खूप आवडतं शेतावर यायला. तर मला जेव्हा मिळेल मी तेव्हा शेतावर येतच असते. आणि माझ्या मामाच्या शेतावर कणीस पण लावलंय, पण ते खूप छोटं छोटं होतं. आणि वांग्याची झाडं पण होती, पण वांग्याचा सीझन गेला, अशी पिकून गेली होती. त्यानंतर आम्ही रोडावरून घरी येता मस्तपैकी रोडावरून अशी अरतफरीची भाजी तोडली, कारण मामानी थोडीशी तोडली होती तर आणखी तोडून घेतली. तर असं आम्ही शेतावरून लाल मिरची, कणीस, अरतफरीची भाजी आणि चना घेऊन आलो होतो. मग दुपारी मस्तपैकी आम्ही नेटफ्लिक्सवर सीआयडी बघता बघता हिरवा चना आणि उकळलेला कणीस खाल्ला. एक नंबर लागत होता. मग मला ठेसा बनवायचा होता. मी मस्तपैकी लाल लाल मिरची वॉश करून घेतली, ठेसा बनवला. आणि मावशी पण इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. आणि मावशीने आज मस्तपैकी धोप्याच्या पाण्याची वडी बनवली होती. मी तर कंट्रोलच नाही केला, बस खायलाच चालू केलं आणि एकदम एक नंबर जबरदस्त टेस्टी बनली होती. आम्ही संध्याकाळी असं जेवण केला. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.